जनार्दनाय नमः. ओम 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 जनार्दनाय नमः. जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. आणि निसर्गानंही केलं अभिवादन. शालू पांघरून सुजला सुफला. बाबांना पीक जमिनीत पिकाविला सोना, पिकाविला सोना, पिकाविला सोना. बाबा पडीक जमिनीच तुम्ही केलं नंदनवन, केलं नंदनवन, तुम्ही केलं नंदनवन. बाबांना पीक जमिनीत पिकाविला सोना, पिकाविला सोना, पिकाविला सोना. जिथे बोराटीच्या काट्या, जिथे बाभळीच्या फाट्या, काट्या खुट्याच्या वस्तीत गोढ्या उभारल्या मोठ्या. ऊसाचा तुरा डोले, पक्षी आनंदानं झुले, रानावनात पानात पक्षी जनार्दन बोले. पक्षी जनार्दन बोले, झाडा फुलात पानात. राघुमैन आनंदान गाती जनार्दन गान. बाबांना पीक जमिनीत पिकाविला सोना, पिकविल सोन, पिकविल सोन. गाय माऊली गोठ्यात जशी लक्ष्मी शोभते, तीवर मत करतानी जनार्दनच बोलते. भूत दया दाखवून पाहिली जीवात माऊली, गोशाळा चालवून गाय माय पान्हवली. गाय माय पानवली वास. मृत्युंजयाय अच्युत केशव हंसनाद केशव कृष्णाचार्य श्रीहरी महापुराचार्य ध्यानमूलं गुरुर्मूर्ति मंत्रमूलं गुरुर्वाक्य पूजा सत्यम मंत्र सत्यम गुरुवाक्य सदा सत्यम अन्यथा शरणं नास्ति तस्मात् कर्णे भावेन. देवी सरस्वती व्यास संस्कृती मुद्रे गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु साक्षात् गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु साक्षात्. ओम जनार्दनाय नमः. ओम सिद्धेश्वराय नमः. ओम विष्णुदेवाय नमः. ओम जनार्दनाय नमः. खरोखर आपण इथं जेवढं उपस्थित बरं का ते सर्व फारच फारच भाग्यवान पुण्याहन बरं. ते कसे बाबा त्याचं स्पष्टीकरण सांगणार बरं. मग प्रथमतः बाबांचं भाग्य आहे. कोणतं भाग्य का एवढ्या पुण्यवानचं दर्शन का एवढ्या पुण्यवानचं दर्शन अमावस्या दिवशी एकाच वेळी बाबांना चला जर टाळी वाजून बघा आम्ही आमच्या भाग्याचं आम्ही सतत आमचं भाग्य समजण्यासाठी कोणकोणतं पुण्य केलं माहिती लक्षात आहे. म्हणून प्रथम बघा
बाबाचं दर्शन घेत काय आपण आपल्याला बाबा दर्शन घडलं संकल्पी समाधी मंदिर त्याचं नाव काय की ज्या मूर्ती समोर हृदयपूर्वक श्रद्धापूर्वक आपण काय केलं संकल्प केला मनामध्ये करायचं कोणाला सांगायचं नाही तर सिद्धी जातो असं महत्व का ज्या समाधी स्थानाचं अशा संकल्पी समाधीचं दर्शन झालं सिद्धी स्थळाचं दर्शन दर्शन म्हणजे पुण्य पुण्य झालं बाप झालं तुम्हाला अशा किती पुण्य किती पुण्य झालं बघा महात्माने भागवतामध्ये वर्णन केलं बरं सकळ तीर्थी तोची नाला बघा अध्याय कितवा 11वा वर्ग 11वा अध्याय 1200 ववी नंबर किती आहे 1200 नंबरची ववी म्हणजे 1200 नंबरची ववी आहे अध्याय कितवा आहे 11वा आणि त्या 11व्या अध्यायामध्ये जर संतांसोबत दर्शन जर आपण घेतलं किती पुण्य मग मित्र अशा नाथपाणी भागवत म्हणून गेलं अध्याय कितवा वही नंबर किती तुमचे 12 वाजू नये म्हणून 1200 घेऊन निवडले नाथ महाराजांनी त्यावेळी म्हणून नाथ महाराज काय म्हणतात सकळ तीर्थी तोची नाला बघा काय सकळ तीर्थी तोची नाला म्हणजे त्याने सर्व तीर्थामध्ये स्नान केलं तर पुण्य प्राप्त केलं जप तपादी फळे तोची राहिला जप तपाचं फळ त्यांनी प्राप्त केलं सर्व पूजांचे सार तोची पावला जेवढ्या पूजा असतील ना त्या सर्व पूजाचं बघा फळ त्यांनी प्राप्त केलं कोणाला प्राप्त झालं जेने साधू मंदिरा सन्माने प्रेमपूर्वक सन्मानपूर्वक आदरपूर्वक आपण जर संत दर्शन केलं किती पुण्य मिळतं समजलं ना सर्व तीर्थात स्नान केल्याचं पुण्य जप तपास केल्याचं पुण्य आणि शेवटी काय तर पूजाचं बघा एवढं पुण्य म्हणून अशा बाबांच्या पुनश्च आपण या ठिकाणी साष्टांग दंडवत करूया अशा सिद्धेश्वर कृष्णेश्वर सिद्धिविनायक इकडे कैलासपती माता इकडे भद्राहनुमान इकडं लक्ष्मीनायक इकडे गिरिजा माता देवदांचे निवंदन गोमाते लावून आणि या वेळच्या भूमीला म्हणतात जेवढे आमाशाच्या निमित्ताने बघा उपस्थित आहेत तसे आमचे निकट मासे स्वामी विवेकानंद महाराज पुणेकर महाराजांचे कैलास पाटील बघा सर्व सेवक काही माता भगिनी जेवढेही जसा या ठिकाणी उपस्थित आहे जरा जोर ट्रायबल अभिनंदन आता मुद्दा आहे का आपला किती पुण्य बघा तुम्ही आज कमाल बघा किती पुण्य तुम्ही कमाल अशा सकाळी विधी आल्यापासून विधीला जे आले असतील ना तर बाबाजी बघा पुण्य कोणाला म्हटलं ज्यांच्या मुखी विधी जाणं म्हणून सुरुवात बघा तुमची पुण्याची कोण झाली विधीपासून आहे पुण्यान बनले ज्यांनी विधी केल्या ते पुण्यान बनले ते कोण आहे ते त्या नंतर बघा आपण आरती केली आरतीचं पुण्य अनेकांनी प्राप्त केलं नंतर श्रमदान केले श्रमदान बाबांनी काय सांगितलं जो करे श्रमदानातच घडेल 4 धामाचं पुण्य प्राप्त केलं आणखी कोणतं पुण्य प्राप्त केलं ज्याने काशीला सोहळा होणार केली फळांसाठी तिला फळांसाठी सेवा किंवा त्या कारंगण सेवा ज्यांनी केली त्यांनी बघा पुण्य प्राप्त केलं त्याने पुण्य प्राप्त झालं आता काही नाही केली ना फळाचा आता सुद्धा यांनी सेवा केली तसं बघा काही संकल्प काय केला आम्ही अमावस्याच्या बरोबर केला जो संकल्प त्यांनी केला ना अमावस्या बरोबर आम्ही अन्नदान काय करणार एक पोत्याप्रमाणे आमच्या इच्छेप्रमाणे जे आठवण ते आठवण करून काय करणार आणि येणाऱ्या भाविकांना काय करणार प्रसाद बघा पोटभर जीव घालणार असा संकल्प बघा ज्यांनी केला असे 12 भाग घेऊन केले मार्च महिन्यात कोणी घेतली उभेरावर मार्च महिन्यात पंगत कोणी घेतली मार्च महिन्यातल्या अमावस्याची पंगत सौभाग्यवती अलका लक्ष्मण मोहीन तर टाळीवून त्यांचा अभिनव लक्षात नंतर दुसरे एप्रिल महिन्यात आमची पंगत ज्योती साहेबराव शिंदे कोण आहे या आहे का तर टाळीवून त्यांचा अभिनव ज्योती साहेबराव शिंदे नंतर रघुनाथ कचरू गंडे मे महिन्यात कोण आहे हा गंडे मे महिना त्यांचे टाळीवर रामदास कारभारी सोमासे जुलै कुठे सोमासे कुठे ते आपले हा बरोबर हा जुलैच्या अमावस्या नंतर बाबासाहेब दगडू गीते ऑगस्ट हा शाबास रामदास फकीरराव गुंजाळ सप्टेंबर शिवगावचे शिव नंतर भाऊसाहेब लहानू खैरनार ऑक्टोबर वर का गारखेडे काय गारखेड्याचे हा बरोबर
शेषराव कचरू, चक्रे 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 पाटील बघा आमचे. नोव्हेंबर बघा, नोव्हेंबर महिन्यात गंगापूर तालुक्यात खोजेवाडीच्या इथे. त्याप्रमाणे अरुण रावण शिंदे, रावण त्यांच्या वडीलच नाही बघा. अरुण रावण शिंदे डिसेंबर बघा, वाळूच गंगा बघा. नंतर संजय अंबादास खैरनार जानेवारी गारखेड्याच्या आणखी. आणि संदीप दत्तात्रय जाधव फेब्रुवारी पालखेड. तर टाळ्यावरून या सर भाग्यवान त्यांचं. अशा रीतीने बघा आजच्या पर्व कालावर अनेक माध्यमांवर पुण्याचं ठेवा सर्वांनी प्राप्त केलं. फरक एवढाच आहे, कोणी जास्त पुण्य केला असेल, कोणी कमी केलं असेल, फरक एवढा होऊ शकतो की. मात्र बघा हे जे आपण केलेलं पुण्य का ते कधी कामात येतं याचा विचार आपण बघा थोडक्यात करू नका. एक चर्चा संवाद बघा. तुम्ही जे पुण्य करता नाहीत बाबाच्या आश्रमामध्ये, श्रमदान म्हणा, अन्नदान म्हणा, कोणत्याही माध्यमातून म्हणा, जे काय तुम्ही पुण्य बघा, विधी म्हणा, आरती म्हणा, की ज्याही माध्यमात आपण पुण्य प्राप्त करता ते कधी कामात येतं बघा. तुमच्या लक्षात घ्या. पहिला मुद्दा बरं का, तुम्ही कमवलेलं पुण्य कधी कामात येतं. पहिला विषय बरं का, समजा तुमचा ऍक्सिडेंट झाला. काय झाला? ऍक्सिडेंट झाला. मोठा सगळा आपण म्हणतो ना, जोरदार मोठा चांगला ऍक्सिडेंट झाला भयंकराचा, आणि त्या ऍक्सिडेंटतून वाचले तर तुम्ही काय म्हणत्या सांगा ना. एखाद्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट म्हणून वाचला तुम्ही काय म्हणत्या? कोणतं तरी पुण्य याला आडवं आहे की नाही. कोणतं तरी पुण्य बघा आडवं आलं म्हणून एवढ्या मोठ्या संकटातून हा वाचला. ऍक्सिडेंट असेल, आजार काही का असं बघा, जो वाचला ना एखाद्या संकटातून त्याला काय म्हणतात? कोणतं तरी पुण्य याला आडवं पुण्य अर्चन. म्हणजे पुण्य कामा म्हणून जे तुम्ही पुण्य कमावले कधी कामात येणार आहे? संकट समय. कधी येणार आहे की नाही? संकट समय बघा हे पुण्य तुम्हाला कामाला लक्षात या. पहिला म्हणजे. दुसरा बघा मुद्दा, हे पुण्य तुम्हाला कधी कामात येणार आहे? आणखी जसे जन्माला आले ना तुम्ही आता, म्हणजे एक दिवस काय होणार आहे? काय होणार आहे? बोला ना. द्यायचं नाही ना, मरणार आहे. मग बोलायला काय हरकत काय ना. उलट देवाला म्हणायचं लवकर आम्हाला घेऊन जाय बरं. आपण म्हणा देवला घेऊन उचलणार का आपल्याला? पण आपण तयारी दाखवायची ना, म्हणजे मरायला घाबरायचं नाही. महत्वाचं होतं. मग दुसरं पुण्य कधी कामात येणार आहेत? ज्या लागा मृत्यू होतं. मृत्यू, त्या मृत्यूच्या वेळेला हा जीव तिथं त्याला उभं केलं जातं. तिथं धर्मराज यमराज धर्मराज उभे राहतात. 2 जण का उभे राहतात. 2 न्यायाधीश त्यांचे, 2 न्यायाधीश त्या ठिकाणचे. एक न्यायाधीश कोणी? धर्मराज, दुसरे यमराज. मग आपल्या जीवाला विचारलं जातं बरं का. काय विचारलं जातं? म्हणजे अरे माणसा, तुला मी जन्म दिला आहे. काय दिला? मनुष्या जन्म दिला. तू माझ्यासाठी काय केलं सांग. माझ्यासाठी मी देवासाठी बघा. काय विचारलं जातं? ज्या भगवंताने तुला जन्म दिला त्या देवाचे काय केलं सांग. जर आपण पुण्य काही केलंच नसेल, तुम्ही असं सांगू शकता का? बघा तिकडे काय तुम्ही म्हणले आम्ही माडी बांधली, बांगला बांधला, जमीन घेतली, शेततळ केलं, ट्रॅक्टर घेतला, अनेक गाड्या घेतल्या, एवढी केली बरं का, एवढी केली, बायका पोरं केली. अशा देव म्हणतो हे मी विचारित नाही. बघा त्या ठिकाणी काय विचारलं जातं? देवासाठी काय केलं सांगा बघा. मग त्याला तुम्ही काय सांगू शकता? आम्ही अमावस्याच्या परवा बाबांच्या आश्रमात गेलो होतो, तिला विधी केली, आरती केली, काय केलं तिला आणखी दान केलं, श्रमदान केलं की. हे उत्तर तुम्ही देऊ शकता की नाही? हे उत्तर बघा द्यायला तुम्हाला काय जागा झाली. मग तुम्हाला तिथून काय तो यमराज आणि धर्मराज काय केले? आगे चलो. काय तुम्हाला आनंदाने पुढे काय केलं? तुम्ही पुढे चालू बघा. तुमची जिथं जागा तुमच्या पुण्यानुसार असेल तिथे बघा तुम्हाला प्राप्त होईल. मग दुसरं बघा हे पुण्य कुठं कामात येतं? मग कधी कामात येतं? मरायच्या टायमाला. कधी? बघा मरायच्या टायमाला दुसरं बघा पुण्य कामात येतं. तिसरं कधी कामात येतं? आता आपण मारणार ना, पुढला जन्म आपल्याला मिळणार की. मग आपल्या पुण्यानुसार का पुढचा जन्म आपल्याला आपल्या पुण्यानुसार प्राप्त होतो. कमी पुण्य असेल तर खालच्या कुळामध्ये, नाही खालच्या कुळामध्ये, थर्ड क्लासमध्ये किंवा पशुपक्षी जनावरांच्या वयाच्यामध्ये आपल्याला जन्म दिला जातो. जसं बघा आता बघा म्हशीचा जन्म कोण मिळतो का? म्हशीचा जन्म कोणाला मिळतो? ज्या बाय बघा देवाला कबूल करतात किंवा कोणाला कबूल करतात, मात्र कोणाला घुसणं आणतात,
मग परत करीत नाही बरं का. ज्या बाया कोणतं उसणं आणतात, परत बघा उसणं आणतात, कबूल करतात आम्ही देतो म्हणून संकल्प करतात. मात्र ज्या बाया पूर्ण करीत नाही त्यांना जन्म कोणाचा माहिती आहे? कोणाचा आहे? म्हशीचा. कोणाचा? बरं का, बायानं म्हशीचा जन्म आहे. आणि तुम्हाला कोणा जन्म आहे? तुम्हाला कोणा जन्म आहे? जे माणसं कबूल करतात, संकल्प करतात आणि काय करीत ते पूर्ण करीत नाही, देतो म्हणून म्हणतात देत नाही, तर त्यांना कोणता जन्म मिळतो? जीव भाड्याचा बैल, भाड्या चुकल्यावर जाईल. म्हणजे कोणता जन्म मिळतो तुम्हाला? माणसाला बैलाचा. लक्षात आलं का? मात्र कोणाला? तुम्हाला नाही. तुमच्यामध्ये जे कोणी असे असतील ना, कबूल करतील, संकल्प करतील, देतो म्हणतील, मात्र करणार नाही, त्यांना जन्म कोणाचा आहे? कशा आधी. आणि म्हणून जे पुण्य कधी कामात आपल्याला पुढच्या जणी आपण कोण होणार की काय, पुढच्या जणी आपल्याला कोणता मिळणार, त्यासाठी बघा पुण्य आपल्या कमवायचं. म्हणून नेहमी माणसाने पुण्य कर्म करायला. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात? तुका म्हणे सत्य, तुका म्हणे सत्य, आणि तुका म्हणे सत्य आहे की. सत्य कर्मासाठी आपण काय केलं? नेहमी तयार असतो. आता हा झाला पहिला म्हणजे पुण्याचा. दुसरा माझा शेवटचा आहे. तुम्ही जी भक्ती करा बघा, किती बघा सुंदर भक्ती तुमची आहे की नाही. खरोखर आपली खरोखर भक्तीचं कौतुक केलं पाहिजे की नाही. तुम्ही कशी भक्ती करता माहिती आहे का? तुम्ही सर्वजण कशी भक्ती करता? अति उत्तम आणि मस्त भक्ती करतात. तुम्ही कोणासारखे आहेत लक्षात घ्या. काय असते गाय आहे की गाय. गायीच्या काशामध्ये गोचिर असतं. गोचिर कोण असतं? गोचिर असतं. त्या काशामध्ये आणखी वासरू असतं. काय येतं? वासरू आहे की. मग वासरू काय करतं? त्या काशामध्ये आल्यानंतर वासरू दूध पितं की नाही. आता ते गोचिर काय करतं? दूध कुठं राहतं? तिकडेच काशीमध्ये राहतं. मग त्याला कळतं का? त्या गोचिराला माहितीच नाही दूध आहे म्हणून. म्हणून ते काय पितं? रक्त. वासरू काय पितं? मग तुम्ही कोणासारखे? वासरासारखे ना. तुम्ही गोचिर नाही बरं का. तुम्ही गोचिर नाही, कसे तुम्ही वासरासारखे. म्हणून सुंदर भजन म्हणतात ना, बाबा तू माय मी लेकरू, तुम्हा कसा विसरू, किंवा बाबा तू गाय मी वासरू, तुम्हा कसा आहे की. मग तुम्ही कोणासारखे? तुम्ही टाळीवाल्यासारखे. म्हणून बघा, गोचिरासारखं आपल्या जगायचं. आपल्याला कसं जगायचंय? आणि वासरू होऊन काय करायचंय? दूध प्यायचंय. दूध. हा तुमच्या बघा भक्तीचा सदृश महिमा. आणखी एक उदाहरण दिवस महत्वाचं बरं का. तुम्ही बघा कोणासारख्या बरं का. भावना अतिशय आनंद वाटला. तुम्ही सर्व भक्त कोणासारखे आहेत? आणखी एक मुद्दा लक्षात घ्या. माकड आणि मांजर असतात. माकड आणि मांजर असतात दोन प्राणी. किती? एक माकड आणि दुसरं मांजर बघा. आता माकडाचं पिलू काय करतं? त्याच्या आईला पकडतं. आई काय करतं? माकडाचं पिलू त्याच्या आईला पकडतं. मात्र इकडं मांजर त्याच्या पिला पकडते की नाही. बरोबर आहे ना? उदाहरण नीट लक्षात घ्या. इकडं माकडाचं पिलू काय करतं? त्याच्या आईला पकडतं. इकडं मात्र आई म्हणजे मांजर त्याच्या पिलाला पकडतं. अशा मुद्दा लक्षात आला का? आता पुढचा प्रश्न बाबा माझं लक्षात आहे बघा. मग सांगा, कोणत्या पिलाला पडण्याची भीती? सांगा बरं. कोणत्या पिलाला पडायची भीती आहे? म्हणजे ज्याने आईला पकडलं ना त्याला पडायची भीती आहे. मुद्दा लक्षात आला काय? ज्याने आईला पकडलं त्याला पडायची भीती. म्हणजे कोणाला भीती आहे? माकडाच्या पिलाला. इकडं आईने ज्याला पकडलं आहे की नाही, त्या पिलाला पडायची भीती आहे का? लक्षात घ्या. इकडं पिलाने आईला पकडलं, इकडं मात्र आईने पिलाला पकडलं. भीती कोणाला पडायची? मात्र मग तुम्ही कोणाला पकडेले? तुम्ही मांजर बघा. तुम्ही मांजरी सारखी. तुम्ही बाबाला पकडलं. कोणाला पकडलं? तुम्ही बाबाला पकडलं, त्याच्यामुळे तुम्हाला पडायची भीती. मात्र ज्यांनी बाबाला पकडलं त्याला मात्र पडायची. ज्यांनी बाबाला पकडलं त्यांना पडायची भीती आहे. मात्र ज्यांना बाबांनी पकडलं त्यांना मात्र. मग तुम्हाला कोणी पकडलेलं आहे? मग तुम्हाला बाबा विधी करा. बाबा तुम्हाला काय सांगतात? विधी करा, आरती करा, सन्मान करा, अनुष्ठान करा. कशासाठी सांगता? कारण तुम्हाला बाबांनी पकडेल. कारण तुम्ही पडता कामा नये. असो अशा अनेक रहस्य बघा भक्ती मार्गातले आहेत. म्हणून बघा बाबांना आनंद झाला. या ठिकाणी आमच्यासारख्या येड्याच्यावर आम्हाला काही येत जात नाही मार्ग. मग आमच्या येड्याचे दोन शब्द आपण मोठ्या प्रेमाने
या ठिकाणी ऐकायचं टाळ्या तुमचा आम्ही धन्यवाद द्या. आणि आता हे भजन करू. उभे उभे राहा. कारण आनंद उत्सव आपल्याला साजरा करायचा. सर्वांनी बघा मोठ्या आनंदाने प्रेमाने बघा चाल पावली खेळून बरं का. हो आता किसमे कितना दम है की ओम नमो भगवते जगन्नाथाय म्हणा ओम नमो भगवते जगन्नाथाय शंकर जी का गमरो बोले रघुपति राघव राजा राम. रामदास की कुबड़ी बोले श्री राम जय जय राम. हाँ ओम नमो भगवते जनार्दनाय. मीराबाई की एक तारी बोले कृष्ण कृष्ण राधे श्याम. जनाबाईच्या गौऱ्या बोले विठ्ठल 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 नाम. ओम नमो भगवते जनार्दनाय. विठ्ठल माझा 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 विठ्ठल मी विठ्ठल 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 माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा बाबाजी माझे 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 बाबाजी माझे मी बाबाजींचा. बाबाजी बाबाजी हा बाबाजी माझे बरोबर. ओम नमो भगवते नारायणाय. ओम नमो भगवते ओम नमो भगवते जनार्दनाय. ओम नमो भगवते जनार्दनाय. ओम भगवते